यांचं मत आहे की मेंढ्यासनी घेऊन दुसरीकडे जायचं. नाही नाही, असलं काय करायचं नाही. असलं काय करायचं नाही म्हणजे? मेंढ्यासनी खायचं चारा न ग का? अरे पर दुसरीकडं म्हणजे कुठं जायचं? इजापूरला. तिकडे लय चारा आहे, मी विचारलंय. पण एवढ्या लांब कशा पाहिजे जायचं? कुठं जायचं नाही. मेंढ्यासनी काय झालं म्हणजे काय करायचं? 2 घास सुकाने खाय मिळतात, ते बी मिळायचं नाही. अगं असं काय बी होणार नाही. तूच म्हणतीस ना व, मेंढ्या धन आहेत तुझ्यासाठी. त्यात जर उपाशी राहिल्या तर काय उपयोग आहे? आणि असं बी मी आहेच की संग, काय बी होणार नाही. मी सबूत देतो तुला. काय एकलेच नाही जाणार, गावाची लोक बी आहेत. होय. बर, कवा जायचं डोसक्यात आहे? उद्या दिवस उजाडला कीच जायचं म्हणतोय मी. बर, मी हाय बाय. काय झालं सध्या? काय नाही. त्याला जाऊ देऊ नव. भाई भाई काम करतात नव तर करू दे. मला जरा वेगळं वाटत होतं. वेगळं म्हणजे? म्हणजे सारखं जायचं जायचं म्हणत होते. काय चाललं आहे त्यांच्या डोसक्यात काय ठाव? म्हणजे काय होणार तर नाही नव? नाही, काय होणार आहे? जाऊ दे. मेंढ्यासनी घेऊन जाणार आहेत ना. तू सांगितलं म्हणून त्याला धाडाय तयार झाले आहे. म्या थांबायचं असं तर लागलीच सांग. नाही, सारखंच आडवं लावून बी बरोबर नाही बघ. नाहीतर समज सोडून घरातच बसतील. पाहिजे त्यांच्या कलाने बी घेऊ. देवा, सगळं अवघड झालंय देवा. घरात खायला अन्नाचा कण नाही. सावकाराने तगडा लावलाय. पैक नाही दिलं तर माझी जमीन कशात घालून घेईन सावकार देव. माझं घर बी जाईल. बायको पोरं समधे उघड्यावर येतील. काहीतरी कर देवा, काहीतरी कर. नाहीतरी त्या जीव देईल. बाळू, नाही गेलं तर चालायचं नाही का? आता काय झालं? हो नाही का, पर रातभर काळजी लागून राहिली. कसली काळजी? तू मेंढ्यासनी घेऊन चालला आहे. माझा लय जीव आहे त्यांच्या. आणि हे गेल्यापासून तर त्यांच्याच जीवावर चालला आहे समजा. मेंढ्यासनी काय होणार तर नाही ना व? गंगूताई, तू का मला ओळखीत नाहीस होय? तुला वाटतंय का मी काय होऊन देईन मेंढ्यासनी? हे झालं तर काळजी लागून राहिली. मेंढ्या कवा एवढ्या लांब गेल्या नाहीत म्हणून तुला असं वाटतं. नग काळजी करू. मी काल विचारलं तर इथं जवळच एक जागा आहे म्हणून. तिथं बी हाय चारा. तू बी तिकडच जा. उगा ते इजापूरला नग. हा, चाऱ्याकडे जायचं आहे तर एवढं लांब कशा पाहिजे? हा, आणि मी असं सांगते ते जवळ बी हाय. म्हणजे कसं तुला लागलीच परत येता येईल. काय होय, तर मी समजासनी सांगितलं आहे का इजापूरला जायचं आहे म्हणून. मग समजासनी सांगा की इथं जवळ चारा आहे. ते काय नाही म्हणणार आहेत वय? हा, तू समजासनी घेऊन हितच जा. उगा माझ्या बी जीवाला काळजी नग. नग नग, इजापूरला जायचं ठरलं आहे ना व, मग तिकडच जा. आहे तिथलं म्हणत होतीस ना?
मधनच काय झालं? अगं हिथं हाय असं नुसतं समजलं हाय, खरं काय खोटं काय कसं समजल? अगं मग बघायचं की. न ग उगा येळ कशा पायी वाया घालवायचा. त्या परीस ठरलं हाय, समधी निघाली हाय तर जाऊ दे. पाठ दिशे सांग काय करू, लोक खोळंबले असतील. वय वय जा तू, पर लवकर परत ये. हा आणि हे घे भाकर बांधून दिली हाय, भूक लागली की झाडाखाली बसून खावा. बाय जाऊ का? बाय जावा, पर लवकर या आणि ध्यानात ठेवा, मी आईला सांगितलं हाय म्हणून आई पाठवत आहे तुम्हाला. तेव्हा मेंढ्यासनी काय बी होता कामा नाही तर समज माझ्यावर यायचं आणि आयुष्यभर ऐकायला लागेल. असं काय बी होणार नाही आणि सारखं सारखं असं म्हणू नगस. जातो. आय इथंच जमानत होतीस नव, मधीच काय झालं? काय खाऊ? मला मधनच असं वाटलं सगळं काम करतो आहे तर सारखं मध्ये मध्ये करायला. माझं मला समजलं नाही, मी त्याला जा का म्हणलं. या सावकारानं जगणं अवघड केलंय बघ. असं वाटतंय जीवच द्यावा. असं काय बी बोलू नका हो. पोरीचं काय होईल तिचा तरी विचार करा. पोरीचा विचार करूनच मारान पुढे ढकलतोय की. किती रुपये द्यायचे आहे ती त्या सावकाराचं? 1000 रुपये. गवताला विकलं तरी एवढा पैका नाही मिळायचा. जमीन बी सावकाराकडे घाण आहे, नाहीतर ती कोण काहीतरी केलं असतं. नुसती जमीन नाही, घर बी त्याच्याकडेच आहे. पण ह्या 2 दिवसात पैक नाही दिलं तर आपल्या हातनं दोन्ही जाणार आहे बघ. थोडं दिवस थांब म्हणावं की त्याला. मी म्हणलं नसेल का, इतकी वरीच थांबलोय, आता नाही थांबत म्हणला तो. मग आता काय करायचं ठरवलंय? मला काही सुचना. कोणाला काय मागायचं म्हणलं काहीतरी गहाण ठेवायला घेऊन ये म्हणत्या. आधीच समजा गहाण ठेवलंय, आता काय ठेवायचं गहाण? महादेव बी काय बघतोय ठाव नाही. कुठं चूक झाली, काय कमी झालं, काय बी कळत नाही. काय आहे देव कधी चांगल्या माणसाचं वाईट नाही करत ना. होय, आपल्या संगच असं का होतंय ते त्यालाच ठाव. म्हणजे आपण चांगलं नाही. असं नाही बाळा, आपण कवा कुणाचं वाईट नाही केलं, कुणाला शिव्याशाप नाही दिल्या, कवा कुणी मदत मागितली आणि आपण गेलं नाही, असं कवा झालं नाही. मग आपल्या संग असं का होतंय? हेच तर समजत नाही आम्हाला बी. हे घर आणि जमीन गेल्यावर आपण कुठं जायचं? बेळगावला जाऊ. या सांबाऱ्या गावात राहता येणार नाही. इथं काय खायला बी नाही. आपण का आपलं गाव सोडून जायचं? कोण हाय इथं आपलं? समज गेल्यावर काय करायचं इथं राहून? का जाणार समजा? आपण पैक देणं आहे बघ लोकांचं, नाही पैक दिलं तर समजा हातातून जाईन बघ. चांगला विचार करायचा, देव हाय ना व तो करेल मदत. मला ठाव आहे महादेव आपल्याला कुठं बी जाऊ द्यायचं नाही. कवायचा बाळू आता पत्र यायला पाहिजे होता. बघू तो बघ तात्या आला. जमले का समजे? बाळू नाही आला का? नाही, पर तू कशा पाय आलाय सकाळ सकाळ? अरे येडे का काय रे तुम्ही? आपलं काल तर बोलणं झालं होतं ना सकाळी सकाळी जायचं म्हणून. होय, पण आमचं निघायचं ठरलं होतं, तुझं काय काम? अरे कालच सांगितलं होतं ना म्या, बाळू संग काम करणार आहे म्या. म्हणजे तू बी येणार होय आमच्या संग? होय, मग काय हिथच मेंढ्या करणार आहे काय? तुम्हाला सांगतो
आमच्या गावाकडे बी इतक्या मेंढ्या आहेत समजे